त्या गंठ्यात जमलेलं का बरंच झालेलं का? हा, आपण लेका पाऊ पोले का थंडगार झालतो लेका. हा, पोरगी टाप भेटली म्हणतात, अप्सराच आहे पोरगी. बा हो लेका, आपण फालतू लेका आपल्या टायवर घासवलेले का. बरं झालं बा जमलो गड्याचं. कुठं बा लाईने पाटील गेले बा फोन करत. काय झालं, काय मॅटर आहे त्या लाईने पाटलाचं, काय मला समजलं नाही बा. जाऊ दे गड्या, ते डोक्यातून काढून टाकतो, ते त्याची मजाक चालू आहे बा. मजा काय पण एवढा गरम होऊन गेला माणूस. असा फन करत गेला ना बा, मिरची जशी फोडली बसली त्याली. असा शादवतन गीतच गेला बा. बाटली होती माझी अजून डोगरची. बापा या लाईना पाटलाले तो मोठा पाटील म्हणे लोगन कर, हा गडी म्हणे मी नाही करत म्हणे त्या पोरीसोबत, ते पोरगी सोडीच नाही म्हणे, तिला अक्कलच नाही म्हणे. आणि मग काय भिडणक ना काय माहित बा, दोघांचा काय जमलं तर मग म्हणे मी ते पोरगी करतो. आता लाईना मोठा पाटील म्हणे नाही रे म्हणे बाबा, मी ते करूनच देत नाही म्हणे तुले, मी ते बापाला नाही सांगितलं, घ्या बा. अशी झाली गोट. मग काय का ते म्हणजे दोघं आपल्या काय म्हणजे जुतेला समजा आहे की म्हणून चालू आहे एवढं कुदणं. काही दोघं बापले काय म्हणजे जुतील कितील काही नाही, ते मजाक करून राहिला तो मोठा पाटील त्याची. त्याचं सारं सिजेल भिजेल आहे. ते पोरगी याचीच वायरी बनणार आहे. पण कसं याले कसं घोड्या खाली उतरून होत त्याले, हा झाडावर बसेल होता ना वयच करे, हा त्याचा पोरगा म्हणजे हेमळ्याला काही समजत नाही. होईन तो पोऱ्या थंडा, आज लोक लय गरम गरम करे. हे असंच हे तसंच. आता कसं शेंड्यातून खाली पडला की बरोबर लाईनवर येतो. मोठा आहे ना बाबू तो काय बाबू गंमत आहे का माणूस, बरोबर पाचड ठोकते तो. बाबा मोठ्या पाटलाचं काम तर खतरनाक आहे बिलकुल. पोराची जिरुली त्या माणसाला, कोणाची जिरून काही सांगता येत नाही. हा नादी लागायला पुरत नाही बाबा मोठ्या पाटलाच्या. तो तर हा नामदेव आपला, तुलेच माहिती आहे मग नामदेव कसा झील वड्या येतं. शांतान नामदेव दोघांनी दिलं बैकून काम. मग ते हे तर पण खतरनाक जोडी होती शांतान नामदेवची, मग तर बिलकुल वांदाच नाही, पुरा गेमच केला मग लाईना पाटलाचा. पाटलाचा दिमाग लय चालते बापा. मोठ्या पाटलानं सायानं पहिले जोडून ठेवायला यायचा संबंध. फक्त कसं आता येईल कसं दोघांची भेट करून द्यायसाठी आणलं होतं येईनं. विचार पटतात नाही पटत हे पाहिलं होतं त्याईनं, पण आता जमलं ते. कसं आता साये जवळ जी आहे आता इवय होतात ते. मग आता आपला दिमाग चाला लागेल आपल्याला काय ना काही. चला मग हो गड्या हो. हा बुडे मग ते तुमचं गुंबा बुडे तुमचं कटलो आलं. लग्नच घ्या नको करून काय लागा राजा लपून छुपून भेटायला जाता बुडीले. आला गड्या रोट्टे खाया. नक्की तुला एक बेताचा दणका द्यास लागते मला ठेवून. कोणतं गुंफान कोणतं काय रे, काय झालं, कोणतं काय बुडी करून राहिला तोडी. सध्या घर नका उभा मजा केली मी. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जाऊ दे गरम नको रे रघु, एवढा गरम होता का. हा पाय ना काय म्हणून राहिला, गुंफीचं मा जोडून राहिला अटची. काही कशात काही नाही का. बुडे जाऊ द्या बाबा, चाललो मी बाबा तिकडे दलिंदर वाणाच्या. काही कोणाचं कुकडी जोडता काय का, काही कशात काही नाही का. मामी भाजी नंबर टाप केली ती मामी तुम्ही ना. हो बोट चोखवतच खाल्ली मी, एवढं जेवण मी कधीच नाही करत ना बापा. मटणाची भाजी तर तुम्ही लय बोट चोखू खाल्ली, पण ते मटणाची हड्डी आमच्याच गळ्यात अटकली होती ना बापा. अरे मामी मजाक होती ना मामी ते. मी असं धतिंग केलं तर ते मामा कशा नाही म्हणतात मला पोरगी द्याले म्हणून केलं मी ते. अबे आमचा जीव निघून गेलता ना, तुला मजाक वाटून राहिली बाबा. काही जरासा भान ठेवत जा, डोक्याचा वापर करत जा जरासा. लहान राहिला का तुले का डबन माबा घेऊन येतो रगडचं. काय का असे रिकामे काम नको करत जाऊ. कशी जिरोली पहिले कसं नाही पचलतं. पोरगी देत नाही तुमची पोरगी नाटकं करते. मला हे येत नाही ते येत नाही, मला बयार समजते. बेजा हुशार आहे तुमची पोरगी का. अरे काय जिरोली म्हणतो बाबा, 7 गेलते 5च राहिले ना, पाय खायचे जमीन सटकले होती आमच्या. असे एडपटपणा नको करत जाऊ. थांब रे, तुला आमची मजाक केली ना, नाही तुला एखाद घडवला तर मग म्हणतो आता. बा भाषा तुला अर्ध्या रात्री माई पोरगी द्यायला तयार आम्ही. त्या बुड्यानं तुझ्या बरोबर मजाक केली. अंजली लगा घरी लगा तुला माया लावून यांना देणं. आदाय उपट करायला घरी विचारताना बा त्या बुड्याले विचारपूस नाही केली काही नाही, आला आदाय उपट करायला तो घेणं देणं. तुमची मिली भोगत अशी ते मा बुड्याची तुमची. मी फोन करत तुम्ही उचला का माझा फोन, उचला काय. गड्या मनोज मी ऑफिसले होतो ना, मीटिंग चालू होती, त्या मीटिंग मध्ये कसा काय तुझा फोन उचलू मी. आता घरी आल्यावर करत होतो ना तुले फोन, पण काय तर भाऊ तू फोनवर कर, मी काही उचलला नाही. मग बापा मनोज असं नका करत जाऊ बापा, आमचा जीव निरा खालेवर होत जाय बापा. काय होते काय नाही, काय होते काय नाही, निरा भिवूनच देल तर बा तुम्ही ना आम्हाला. तर मामी ते नाटक होतं जरासं धतिंग केलं, म्हटलं मामा देते पोरगी आपल्याला म्हणून केलं म्या.
जाऊ द्या, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता झालं तो प्रॉब्लेम सॉल्व. हा, आता पुढे पाहू आपण काय आहे तर. ते पण मनोज, हे गंमतचं कसं काय होते माहित नाही का तुले? हा, गंमत करता करता खरंच झालं असतं तर मग काय केलं असतं मी? ते आता झालं ते झालं. मामा जा बरं, मासू या ना बरं आज. हा, मासू खा आटून राहिली मुली आता. सुसाट सुटला बा हा मासू मटन बापा, काय दारू मारू पेते काय बा हा? मग मासू बरोबर काय खांबा गिंबा आणू का मग? हा, एखादा रम घेऊन नाही तर हे आणतो मॅकडॉल वगैरे. माई जमते तू ये जमते, मग दोघं मामाचे एकाच गिलासात पिऊ ना. घेऊ आणू का मग खांबा? तुम्ही एवढा समजता का मामा? हा, खंबा आणता का माझ्यासाठी? हा, दारूले आपण हातबिना खाया पियाचा शोक आहे आपल्याला. मटन सांगा, मासुई सांगा, पनीर सांगा, काही सांगा, काही खातो आपण. पण दारू नाही, दारूले हात नाही लावत आपण. बिघडून द्यायचं असेल तर सांगावं मग. हा, एक तर होणारा जवळ आहे मी, मग कसं मग दारू पिऊन तुमच्या पुरी मारत देईन मग मी. हा, सांगा मग पिऊ का दारू? काही बोलता बापा मनोज, तुम्ही मनात येईन तेच बोलता बाबा. आता तू गंमत करतो माही तर मला गंमत करावं लागेल ना. तू हा, गंमत गंमत म्हटलं म्या तुले, पेत की नाही पेत? हा, पाहिलं म्या. कसं आजकालच्या पोरे काय सांगता येत नाही ना. हा, पिल्लू प्यायले तास पडकले पोरे. हा, ट्रायल घ्या लागते नवीन नवीन. मामा लयच हुशार आहो तुम्ही, ट्रायल घेता आहे की? हा, खरंच जर म्या म्हटलं असतं पेतो तर मग हुकला होता माझा संबंध. काही आहे राजा मामा, तुम्ही मस्त पिल्लू सोडता. हा, भाषा काही ट्रायल नाही घेत बा मी. चाल बाबा मासू या तुम्ही. हा, मासुई अशी जशी नाही पाहिजे, ते सुरमईच पाहिजे मला. हो, मी ते खात नाही दुसरी मासुई. लाल पोरीन कतलान फतला ते खाऊ बोर झालो मी आता धरणार. हा, आपल्याला सुरमई आणा लागते. सुरमईच खाईन मी, दुसरी नाही खाणार. सुरमईच खायचो ना रे बाबा, दुसरी नको खाजो बस. हा, घेऊन येतो मी. मामा आणा मग तुम्ही, आणा. राधा ग, ऐक ना तू. एकदा व्हिडिओ काढ. हा, काही बोलत नाही बा तू, काही मनमोकळेपणानं काही सांगत नाही मले. हा, मला मोठे म्हणता तुम्ही, बोलत नाही, हे नाही ते नाही. तुम्ही काय मला काय खुश ठेवता का मग? हा, म्हटलं ऐकता का तुम्ही? काहीच तर ऐकत नाही. मी जे म्हटलं ते तर काहीच नसते तुमच्याजवळ. मी म्हटलं मला पट्टापट पाहिजे, मला लाचा पाहिजे, मला पर्स पाहिजे. तुमच्या त्या तोंडातून लवकर हो बी निघत नाही. आणि मग मी कशाला बोलू तुमच्यासोबत? मला नाही बोला वाटत मग. सांग बा तू. धीरे धीरे घ्या लागते. कसं मामाच्या हाती व्यवहार आहे ना सारा, म्हणून कशी गडबड आहे. लग्न होऊ दे ना मग. मग कसं लग्न झालं की मग हातीच चाब्या येतात. मग पाय ना तुला काय जे नाही ते तुम्ही तुले हो हो तू म्हणशील ते. आता मग तुमच्या हाती काहीच नाही वाटते. हातीना मोठीन कोरड्या गोटी असं आहे तुमचं, आहे की नाही? माय म्हणेन तसंच आहे मग सध्या. लग्न झाल्यावर पैसा ना मग, आहे की नाही? आता तर बापा तुम्ही पुरच टाकायचं वगारुवा वाय 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 चाललं मागे मग. नाही ना, तू समजतच नाही अजून तुले. हा, तू आली की नाही सगळ्या गोष्टी पद्धतशीर होतात. तू समजून घेत जा. तू ऐकते की नाही त्या बापाचं? ऐकत नाही काय? सांग बा, तुम्हाला ऐकत नाही काय? तुमचं तर बापा निराळीच गोष्ट आहे. आता लग्न झाल्यावर बी तुम्ही निरा मायच्या मागेच पळत जासाल. आई मा बायकोला ढंपर आणा लागते, आणू काय? आई मा बायकोला पार्लर मध्ये नेतो मी, नेऊ काय? असे म्हणत जासाल का मग तुम्ही? हा, मायची परमिशन घेत जासाल काय? मायनं नाही म्हटलं की मग राहिलं, आहे की नाही? मला नाहीत पटत बाहेर तुमच्या काही काही गोष्टी, म्हणून मग मला तुमचा लयच राग येते. काही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. असा एवढा हुडपणा नाही चालत बा. वाय वाय नको करू जा बा एखाद्या बोकांडेल म्हशीसारखी. ऐकत जाईन जर अशी. आतापासूनच तू मला असं करून राहिली, मग पुढे काय करशील तू? हा, मागे फिरवशील का मला तू? मी चांगलं सांगत मग हे असंच आहे तुमचं. तुम्ही मला उलटून बोलून राहिले. मी नाही बोलत दादा, जा ठेवा फोन. दादा काय बा, तुला काच राग येते बा? एवढं कोण रागट आहेस तू? अशी समजून घेत जाय ना, असं नको करत जाऊ ना. आता आपलं लग्न होऊन राहिलं ना, जर अशी समजून घेत जाय बा मला. लाव का मग व्हिडिओ? काय मला पाहू दे ना. काही व्हिडिओ कॉल नाही, मी नाही बोलत तुमच्यासोबत, ठेवा फोन. ऐकतच नाही तू. एवढं अशी कोण करतो बा? मी त्यावर जीवापार प्रेम करतो. हा, आणि तू मला हटच करतो बा. सांग बा, हे कसं आहे मग तू? असं कोण करतो तू? मी तुला रोज रोज म्हणतो बा व्हिडिओ कॉलवर बोलू आपण, व्हिडिओ कॉलवर बोलू. तू नाही नाहीच म्हणतं. काऊन म्हणतो तू? नाही नाही, मी पसंत नाही वाटते तुला, आहे की? मी पटलो नाही का तुले? पटलो नाही का राधा? असं नाही ना व, पण मग कसं तुम्ही लयच बा विचित्र वागता, म्हणून मग कसं माया बोलणं जीवार येते तुमच्यासोबत. माया बी तुमच्यावर लय प्रेम आहे, पण मग तुम्ही तसं करतच नाही ना. तुम्ही माया म्हटलं ऐकतच नाही, म्हणून मग माझी जीवार येते लय. मला काय पालू कशा बनवते का रे? हे नाही बा, तसं काही नाही राधा. तू ऐकतो मी सारस, पण आता काही काही गोष्टी नाही ऐकल्या जात बा. हो रे, आता मस्त जमलं ना, मस्त जमलं हे. राहणं चिटकेलच राहणं मोबाईलवर. मस्त आहे ना लैला मजनूची जोडी. बोलतच राहा तुम्ही फोनवर. दुसरे कामधंदे नका करू काही. बस लग्न व्हायचं लोक घ्यायचं आता. फोन ठेवतो मी. माय बुडी आली ना, फोन ठेवतो मी. पण आता मी बोलून राहते तुम्ही फोन ठेवता काय? फोन नका ठेवू, चालूच राहू द्या. नाही बुडी जास्त बडबड कोणाली, फोन ठेवतो मी. हॅलो 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 हॅलो, बोला ना. ठेवला फोन. याच्यासाठी दिला ना तुला मोबाईल घेऊन दिले. मस्त चिटके राहता ना रात दिवसा. काही कामाची फिकरच नाही ना. लग्नाला जोड की काही घेणं देणंच नाही ना. फक्त मोबाईलवर चिटके राहा बस. मोबाईलवर बोललं की कसं पोट भरते माणसाचं.
भाकरचे तर आता काही गरजच नाही तुले. हो मा डोकं नो खाजो भेजा नो खाजो फालतू तुझ्या जमान्यात नव्हतं पण आमच्या जमान्यात आहे ना, आम्हाला करू दे ना आताही बोलू देत नाही आम्हाला. लग्न पक्क झाल्यावर बी 2-4 दिवस सुखान जगू दे बापा. आज मागे फुसकुड असतेच काय नाही, इकडे जा तिकडे जा. बोल दे ना आता. अरे रेशन गिश करतं का रे बापा, तोंडाची माशी नाही उठे ना तुया. आणि हे बरं समजून राहिलं तुला सगळं. ते शिकून देऊन राहिले वाटते तुला हे सगळं, म्हणून तर तुला येऊन राहिलं हे सगळं. हे बुडी डोकं खाते चाले आठून जायला पुरते, दुसऱ्या जागी जाऊन बसायला पुरते. मोठी किरकिरी आहे माहिती नाही माय आता लग्न व्हाय तर लोक कीर्तनच आहे आता. बसरे गंठ्या असंच करायला लागते आता. हे पोरगं काहीच ऐकत नाही आता. मा म्हटलं मलाच टेन्शन आहे ते आता, मलाच करायला लागते सगळं. मित्र हो, कोणाकोणाचं लग्न जुटलं आणि कोण कोण फोनवर बोलते ते कमेंट्स मध्ये सांगा मला आता. चाल बा सरपंचाला फोन लावतो आणि त्याला सांगून देतो इकडे मनोजचा संबंध भरणार तर तयारी कर म्हणून. सांगाच लागेल त्याला फोन करून. आणि त्या देवीदासली सांगायला लावा लागेल त्याला. राम 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 मोठे पाटील, काय म्हणत होते बा, कसा केला फोन? अरे काही नाही गड्या सरपंच, कसं ते मनोजच्या संबंधाचं त्याचा कसं संबंध जोडणं आहे आपल्याला. ते कसं माझ्या सायाचीच पोरगी आहे, हा गडी नाटकं करे. तर मी यानं गडी धतिंग केलं म्हणतात मामाच्या घरी जाऊन. तर कसं ते जाऊन मोडणं आहे आपल्याला आणि ते संबंधाची गोष्टही करणं आहे. तर माहित पडलं की बा ते संबंध हुकला म्हणून. आमदेवरान सांगितलं बा मला, तुम्ही म्हणता आता संबंध जोडा लागते. काही सरपंच संबंध हुकला नाही गड्या. कसं हा गडी झाडावर बसला होता, याले कसं उतरून होता मला खाली. हा गडी लयच खोपाशी करते ना मा म्हणे. पण कसं त्याला हिसका दाखवून होता मले, मॅच सांगाल तर असं असं नामदेवरावली. म्हणून कसं काही फिचकला नव्हता संबंध. म्या त्याची कसं घेतली होती थोडीशी मनेची. हाव ना ते काम काही असेल तर राहू दे एक दिवस. हो आपल्याला कसं जाणार आहे, या मनोजचा संबंध जोडणार आहे आता. तुम्ही फोन केल्यावर मी येणार नाही का? कामही असलं तर सोडाच लागते बा. गावातलं काम आहे, काही वांधा नाही, मी येतो. अजून एक गोष्ट त्या देवीदासले सांगतो बरं. मी तसं नामदेवले सांगून दिलाय पहिलेच. तर कसं देवीदासच्या कानाला टाकतो, त्याला घेतो. तो कसा बोलायला चेंड आहे थोडासा. हाव ना त्याला सांगतो मी. अजून कोणाला सांगायला लागते का? नाही बाकी कोणाला नाही सांगणार आपल्याला. बस तेवढा देवीदास बस. बोल्या झालेला मस्त आहे माणूस. नामदेवराव आहे, तू आहे, 4 जण आपण करून टाकू जे काय आहे ते. मागे ठेल नाही पुरत ना. खास करून राहिला तुगडी म्हणून जाता. बरं तुम्ही म्हणसान तसं मी सांगतो देवीदासले आणि करतो तयारी, येतो. बरं मग ये मग तू. चला आता एक काम निपटलो मी. आता थोडासा नाश्ता करतो आणि निघतो बा आता दडा हलकणी. गळ्या टाकतो संबंध जोडून. कधी लोक ठेवता रोंब्या आता खावखेटीव करून राहिला पोरे. तटी जाऊन रोगचा डबा नेलता म्हणतात त्यानं. जाऊ दे बापा, झटकन त्याचा अटपून टाकतो मी बापा रिकामा. मग मला टेन्शन नाही, माझ्या डोक्यात ताण निघून जाते. मग मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुला गावातलं काही नवीन काढ माहित आहे की नाही? नाही वेळा मला काहीच माहित नाही बा. काय झालं रे? पहा तो दगड्या चिटकला तिकडे. तो दगड्याचा आबा लग्न नाही करून देऊन राहिला तर त्याने पोरगी पोटवली गड्या. आता नको फेकून बा रे. तो पोरगाले का सज्जन आहे का एक नंबर. बाईच्याकडे पोरीच्याकडे पाहत नाही का, नजर नाही वर करत रे तो म्हणतो त्याचा कांड आहे. सज्जन बे लग्न नाही होऊन राहिलं तर काय करीन, पटाच लागते आखरी शेवटी. तुला गड्या माझ्या खोटं जाटून राहिलं. माझ्या डोळ्यानं पाहिलं बा, त्या कोपऱ्यात बसले होते ते. त्या वासुदेची पोरगी होती ना. काल्या तू येले का फेकायची सवय गेलीच नाही का? काही फेकतले का तू? तो पोरगा असा आहे का दगडू? थांब तुला प्रूफ करून जागा लागते. भुषा इकडे रे. अरे बा कालू काय म्हणतो? आणि सांग बरं दगडूचा काय घेऊला सांग बरं यायला. बापा ते नको विचारू बापा. तिकडे बसेल होते ते 2 जण. त्या वासुदेवाची पोरगीन तो. त्याचा झांगड चालू झाला आता. बापा हा सज्जन होता रे बाबा. हा तर बाईकडे पाय ना बा. याने कान लावलं का जोडणं? त्याचाही कार्यक्रम लागला बा. मीच राहिलो बा तसा. आपल्याला पाहणार बा एखादी पोरगी. आपले दिवले का झमकू. अबे बापा तू झप्पी तर अजून त्याचं लय चालू आहे. लय दिवसात चालू आहे त्याचं. मिळाले 2-4 खेप पाहायला त्याले. अजून फक्त कसं गावात माझं नाही झालं. त्याचा आबा लग्न नाही करून राहिला म्हणून तो खाव करून राहिला. मग काय करी आखरी शेवटी. पाहिले आपण बसलेलं का आपला हात जगन्नाथ करत. यानं जोडलंय बा याचं कनेक्शन. अरे गडो आपले कनेक्शनचं पाहणं काहीतरी. तुमची लाईन फिल्डिंग कशी तर काही तुमचं कनेक्शन कुठे तुटून राहिलं बा. पाव झुरून राहिलं बाबा. तू कुठे जोडा रे बाबा.
वा शंभळे सांभळे पोरू बी बा या दगड्याला का टकल्या लाज नाही का दिशाले याने कनेक्शन जोडलं बा. काय बापा पोरील काय पटते काय माहित बा. सारखा हिरो दिशेले गोरा गुमटा बा. माकडे एक पोरगी नाही पाहत गड्या. तू साऱ्या दुनिया दाखवून दिलात मग काय पोरी येतील त्या माग रुपया खर्चत नाहीस तू. त्या बुड्यासारखा तू लेका पोरीवर कसे पैसे उधळायला लागतात तर पोरी माग माग फिरतात. आता कसं दगड कसं रप रोजदारी गमवते 1500 त्याला 200 गेले ते काही फरक नाही पडत ना. चाला ना मला दाखवा ना कुठे पैसे लागते तर दाखवा काय करून राहिलं काय नाही पाहू तसही चाला ना तेवढं दाखवा गळ मला. अरे काय मी काय त्याच्या मागं फिरतो बाबा. तू काही बोलतो रे का भान्या तुले पाहिजे नशीन तर तू कसं दगड्याचा पिछा करतो त्याच्या मागं मागं जाय मग माहित पडते तुला काय आहे तर. हो गडे हो कसं कनेक्शन भेटते त्याचं मला पाहू द्या एकदा दाखवा बे. तुम्हाला कसं माहित असतात ठिकाणं तुमचं कामच ते आहे ना. एकदा कार्य गडे हो एकदा हे बापा तो आउट डोक्याचा दगड आहे बापा पाहायला गेलं तर फालतू आम्हालाच मारेन तो 10 मारते एकच मोजते बाबा. काय खरा नाही तो मला मारायला तर त्यानं माग आपल्याला अद्दल वळेला बापा. कानाला हातात आपण नाही पडत बापा त्याच्या म्हणतात आपण दाखवत नाही बाबा. तुझ्या मतानं पाय तू काय ना बेन तूच पाय ना लेगा दगड्याच्या माग दगड्या चांगला दोस्त आहे तुया. आता मलाच पाहा लागेल ते जातोच मी आता पाहतोच काय आहे तर त्याचं. चाल बाबूच्या चाला फुट याचा काय आहे तर हा पायत बसेन आता. दगड्याले का तोंडाची माशिना उठेन बा याने पोरगी पटवली बा. आणि मी सर एवढा सारखा रूप चंदल्या का मला पोरगी भेटून नाही राहिली बा. काय आफतच आहे की नाही बा हे कोणाला पोरी पसंत करतात बा. मी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची कोणी गर्लफ्रेंड असेल तर सांगा बा. मनोज काही मामा गिमान पाहणचार घेऊन चार केला की बा. दाबून चालू आहे पाहणचार. मटन मासोई राजा पाहुणे बा मामाचा कधी तर येत नाही बा सांगा मी आता त्याला पाहुणचार नाही करणार का. त्यानं म्हटलं ते आणतो मी त्यानं म्हटलं मला सोन्या घास पाहिजे तोही आणतो मी. भाषेसाठी काही कमीच नाही ना आपल्याला. आता तर भाषेसाठी काही आणशील बाबा तू. सोन्याचा अंडा देणारी कोंबडी सापडली ना हाती. हो ना भाषेची पुरी खातरदारी चालू आहे. जवळची कधीच केली नाही बाबा. जवळ आला तर बस चहा पाणी बस गुंडाळला की नाही त्याला पाठवून घरी. कधी जवळची खातरदारी करायला पाहिजे माणसानं. राजा पाहुणे बा बोलता तुम्ही बाबा जेवण केल्याशिवाय मी जाऊ नाही द्याल तुम्हाला. मेन मुद्दे आहे ना टाइम होऊन राहिला जास्त. हा टाइमपास फालतू इकडल्या तिकडल्या फल्ल्या मार काही फायदा नाही काही. बरं येतो मी मेन मुद्दे आहे तो. मी यासाठी आलतो की बा लग्न कसं करतो काय करतं कपडा कधी घेतं तारीख कोणती काढतं लग्नाची यासाठी आलतो बा ठरवायले. तुम्ही सांगसान ते उद्या घेतो ना आपण आपलं काही मागे पुढे नाही बा. फोनवर तर हे बोलणं होतं पण मग कसं 4 चौघात सविस्तर बोलणं होते. ते बरोबर आहे म्हणा. प्रत्यक्षात जे बोलणं होते ते काही फोनवर होत नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की लग्न काही अटी करू नका तुम्ही गावावरच करा. तरी कसं आपली सारीची व्यवस्था बंद गाव धाया गेले. आता अटी जर लग्न केलं तर तुम्हाला कॅटरसवाला सांगणं आला आणि ती भाड्याच्या पोर असली वाढत नाही फिरत नाही आणि कसं आम्ही खेळातले लोक तर कसं आमच्या हिशोबान कसं गावात बरोबर होतो बा. नाही ना गावावर केलोच तर गावावर करायला काही हरकत नाही ना. पण मग माय ऑफिसचे साहेब गियब मग ते बी पाहा लागते ना बा. सारेले खुश ठेवा लागते ना. त्याच्या लग्नात जातो आपण ते येतील का गावावर मग. आजच्या सारखंच तर टी करतो ना रे. तू काही टेन्शन घेऊ नको ना. गावात वाटणार नाही तुले की गावात खेड्यात लग्न आहे म्हणून. शहरातल्या सारखंच लग्न होईन गावात. तू काय टेन्शन घेऊन राहिला रे. आता मा बुढा काल तेल टाकून राहिला घेणं जण गावात करून राहिला. सारे बेवडे माझं आणतात बा. वाटे जरी कोणी माझं नाही आणणार अजून नाही होणार काही. पण मा बुढा गोष्टच नाही घेत ना. पण आपण बोललो तर मग कसं शिल्लकपणा दिसेन आपला. माहीत असं म्हणणं नाही पाहुणे घेण्याची व्यवस्था होतेच म्हणा तडीसा. पण मग कसं लिह का ते कसं संडासले न्याले चाले हे म्हणजे ह्या गोष्टी मोठ्या आहेत ना. ह्या पाहा लागतात ना बा. ते आमच्या लोकातले लोक हा गेला जातच नाहीत. बाहेर गेलो का त्या डबड्यात बसलं सारखंच आहे. पण आता याले कोण सांगणार आहे बापा. याले बसायची सवय आहे 4x4 याच्या. नाही आमच्या गावात संडास मंडास व्हायला जाता. आता काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही. किती पाहुणे आणा किती पोचतात ना. माझ्या घरी 2 संडास आहे. सरपंचा घरी 2-3 आहे. देवदासच्या घरी येऊ काय असे लय आमच्या गावात. तुम्ही टेन्शन ना घेऊ वंदे पाहुणे पोचतात. नाही माझं कसं म्हणणं होतं बा हालवर कसं पद्धतशीर होते लोक. ते गावात कसं फपूड उडते ते जेवण बरोबर होत नाही. सारं ते ताटात उडते बा त्या फपूडला. त्यापेक्षा कसं हालवर काही टेन्शन नसते.
एक एकच केन काढून राहिला. आता संडासाची काढली, आता म्हणतो फपुट उडते. तुझं म्हणणं काय आहे? गावात होत नाहीत का लग्न? आमच्या गावातले लग्न होतच नाही तसं काय आहे की? तुमच्या शहरातच लग्न होता. पैसे आले तर मोठा शिकून राहिला बे तू. तसं काही नाही बाबा पाहुणे बा, तुम्ही गरम नका हो ना. कसं 4 चौघ तसं पद्धती दिसलं वाय कोणती एक पोरगी आहे. मग असं कसं जश्न लग्न करायची कशी माझी इच्छा आहे. पुरी जिरा लागते कडे यानं. जेवढं जिंदगीत कमवलं नाही एवढं गमवा लागते याचं. हो वय फडफड करून राहिला. पुरं शाही लग्न गाजा लागते नामदेव आहे. हत्ती पाहिजे आपल्या गळ्याला बसायला आता. मोनजले याची पुरी जिरो नाही याची. चड्डी पिवळी झाली पाहिजे एवढी जिरो नाही आता याची. नामदेरा याच्यात दाबून माल आहे का जुनी आसामी आहे. आणि ही फडफड तर करणारच आहे ना. या कोणती एक पोरी आहे. कोण्या नारायण दिंद्रे देवीत असतो. म्हणून तो कडे वय करून राहिला जास्त. तरी मोठे पाटील काय जमून देत की त्याचा फाय नाही तू आता. मा म्हटलं ऐक तू. गावातच लग्न होईल कसं. आमचे 5-25 खेड्याचे लोक येतात. कसं अटी तुमच्या शहरात काही बसायला जागा भेटत नाही. पाणी प्यायली भेटत नाही. हौदा अर्धा लागते धावतो गिलास घेऊन. ते कसं गावात कशी पोरं मोरे वाढायले असतात. टेन्शनचं काम नसते. अटी कसं एकामेकाच्या तोंडाकडे पाहा लागते. शहरात कोणी येत नाही कोणाचं करायले. आणि ते भाड्याचे पोरं तू सांगशील अटीसा रोजानं ते काही सुधार नसतात. पाहुणे बागा आताच लग्न करू. पण तारीख गिरी कोणती कोणता महिना? तर उद्याच लग्न करू आपण. त्याला का टाइम लागते. गेले रप दुकानात सामान आणलं झालं लग्न. का तुम्ही काही बोलता बा पाहुणे बा? ते काय भातुकली का खेळा राजा कोणाच्या मागे लावून देणार का पोरगी? काही बोलता बा तुम्ही? काही मला पाहुणे रावणे का चिट्ट्या मिट्ट्या छापणं. 4 चौघ बला नाही लागतील का? मी 4 चौघाच्या घरी जातो. काही बा तुम्ही काही बोलता बा? तुम्ही सांगा भाऊ कधी ठरवता लग्न? तर लग्न काढा आपण मे महिन्यात. पण पहिले कसं साखरपुडा करून घेऊ झमकून घेऊ. कोंबडीच्या बाल धोरा बांधून टाकू. मग पुढा म्हणजे राजा लग्नच होते ना. लग्नच टाकून करून काय मागे पुढे पाहून राहिले. साखरपुडा तर करणं आपल्याला. पण लग्न मे महिन्यातच. साखरपुडा पहिले. तुम्ही सांगा बा तारीख कोणत्या साखरपुड्याची. त्या दिवशी आपण साखरपुडा करून टाकू. तूच पैसा गड्या लय बडबड कोणा सामारा याच्या साखरपुड्यात असं दाबून द्यायला लागते. बुच्चून मारा लागते आता. नामदेरा सांगा एखादी तारीख आली. 3 मार्च चालीन का मग तुम्हाला तारीख? काय झालं? 3 मार्च चालते त्याले का रे गड्या? चालीन ना. चालते. आता का जवाच्या पुढे बोलता येते बापा. जवळ का बोलू देते. काही भादरलं दुसरं तर फालतू अजून रागाचे काम आपत आहे बाई. येतो मग आम्ही. जेवण खाऊन करून जा ना बा. तुमच्या बहिणीनं स्वयंपाक केला ना. तो काय आता तसाच राहू देता का? जेवण करून जा आता. जेवणाचं नाही हो बाबा. आता तुम्ही का आता डबल येणार का घरी? आता संबंध तुटला साऱ्या गोष्टी झाल्या. आता जेवण तर करून जा लागते बा. 2 घास खाऊन तो. पाहुणे बा. 2 घास खाऊन जातो आम्ही. करा जेवणाची व्यवस्था. चला हातपाय गीतपाय धुवून घ्या. चला बापा चला.